7/11 मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी 3/7 येईल। हे 7/11 आहे असेच आपण मांडू। 7/11 याच्यातून किती वजा केले असता, मग आपण इथं x वजा केले असता, x मानू। x वजा केले असता वजाबाकी किती येईल? 3/7 येईल। 3/7। आता आपल्याला इथं या x ची व्हॅल्यू काढायची आहे। मग आपण 7/11 वजा 3/7 करू आणि ह्या x ला इकडे घेऊ। 7/11 हे 3/7 इथं प्लस आहेत, बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आले असता ते मायनस होतील। 7/11 वजा 3/7 बरोबर हे x इथं मायनस आहेत, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आले असता प्लस होतील। आता यांची वजाबाकी करूया। वजाबाकी करताना इथं छेद समान नाही म्हणून छेदांचा गुणाकार करूया। 11×7 77, छेदांचा गुणाकार छेदस्थानी आणि अंशस्थानी यांच्यात तिरकस गुणाकाराची वजाबाकी करायची। 7×7 49 वजा 11×3 11×3 33 बरोबर x। आता 49 वजा 33 ही वजाबाकी करायची। 9तून 3 गेले 6, 4 मधून 3 गेले 1 आणि छेद आहे असाच 77, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 16/77। म्हणजेच 7/11 मधून 16/77 वजा केले असता वजाबाकी 3/7 येईल। 16/77 हे आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे।